केंद्र आणि राज्य सरकारकडून नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समिती बनवण्याचा जो घाट घातला जातोय तो निव्वळ एक जुमला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी केली आहे. नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर सहकारातील लोकशाही चळवळ मोडीत काढल्याचा तीव्र आरोप केला. सुनील केदार म्हणाले की महाराष्ट्र राज्याला सहकाराची फार मोठी आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. ज्या काळात सावकारशाही आणि व्यापारी शेतकऱ्यांच्या मालाची कवडीमोल दरानं खरेदी करून त्यांची आर्थिक लूट करत होते, त्या काळात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या सहकाराच्या ब्रीदवाक्यानं प्रेरित होऊन बाजार समित्यांची स्थापना झाली. या समित्यांनी शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करून हक्काची बाजारपेठ मिळवून दिली. मात्र आता शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या या मुख्य उद्दिष्टालाच सत्ताधारी भाजप सरकारकडून जाणीवपूर्वक हरताळ फासला जात आहे. राष्ट्रीय बाजार समिती ह्या देशामध्ये 20 वर्ष अगोदर एकच जात त्या ठिकाणी तयार झाली, ती म्हणजे फरीदाबादला, दिल्लीपासून हजमपूरला. त्याचीसुद्धा माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला, अजून पाहिजे असेल डिटेल आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच देऊ. त्या बाजार समितीसुद्धा माहिती पाठवली, माहिती बोलवली, आम्ही आमचे माणसंही पाठवली तिथे. आणि तुम्हाला लक्षात आव्हान सांगतो, त्या बाजार समिती डिफंग म्हणून बसली, डिफंग ठिकाणा नाही त्या बाजार समितीमध्ये लोकांचं त्या ठिकाणी. आणि आता ही नवीन राष्ट्रीय बाजार समिती चालवण्यासंबंधी जी कार्यप्रणाली सांगतात आणि आजची जी कार्यप्रणाली त्यामध्ये तफात काय आहे? काहीच फरक नाही त्या ठिकाणी. लायसन्सधारक तेच, माल विकणारे तोच शेतकरी, त्या ठिकाणी असं माल घेणारे तेच लोक, मधले अडत्या तेच लोक, तेच राहणार आहे. नवीन काहीच नाही त्या ठिकाणी. मग याच्या मागचा उद्देश काय? कशाला ठेव करायचं? दिवस येतील, दिवस निघून जातील, राजकारणामध्ये राजकारण होऊन जाईल. आज सत्ता आमच्या, उद्या आज सत्ता त्यांच्या, उद्या आमच्या होईल. पण हे का विचाराच्या माध्यमातून उभं झालेलं एखादं त्या ठिकाणी व्यवस्था ही कोलमडून पडली तर पुन्हा उभं होईल का, अशी माझ्या मनामध्ये शंका आहे त्या ठिकाणी. फुले मार्केटचं आपण पाहिलं आहे त्या ठिकाणी. नागपूर महानगरपालिकेनं फुले मार्केट उभं केलं. आज फुले मार्केटमध्ये मार्केटच्या आतमध्ये भाजी किती विकल्या जाते आणि मार्केटच्या बाहेर किती विकल्या जाते आपल्याला त्याला अंदाज त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी.